जय महाराष्ट्र मित्रांनो, बालमानेची आजची स्टेटमेंट बघा. बालमाने काय बोलतो म्हणे, मातोश्रीकरनं मला खूप प्रेम भेटला. उद्धव साहेब असतील, रेशमी वहिनी असतील, आदित्य साहेब, संजय राऊत साहेब, मिलिंद नार्वेकर साहेब यांनी सर्वांनी बालमानेंचा म्हणणं आहे बालमानेंना खूप प्रेम दिलं. आता मला बालमानेला म्हणायचं आहे, तुला मातोश्रीवर प्रेम मिळालं, मातोश्रीच्या जवळपासच्या नेत्यांकडनं तुला प्रेम मिळालं, मग गद्दारी करायचं कारण काय? मग गद्दारी कशासाठी केली? याचा अर्थ तू गद्दारी पैशासाठी आणि तुझ्या रक्तात गद्दारी आहे म्हणून गद्दारी केलीस. घोडा बाजार करून स्वतःला घोडा बनवलास आणि 25 करोडामध्ये स्वतःला विकलास आणि म्हणतोस की मला मातोश्रीने खूप प्रेम दिलं. आता मातोश्रीने प्रेम दिला तर मातोश्रीच्या प्रेमाचा तुला अशी गद्दारी करून परतफेड करायची काय? म्हणजे तुझ्या रक्तात गद्दारी आहे, बालमानेच्या रक्तात गद्दारी आहे. आणि आता उगाचच विनायक राऊत साहेबांना बोलून टोनसूक घेत आहे, काहीतरी कारण दाखवायचं, विनायक राऊत साहेबांवर बोलायचं आणि टोनसूक घेत आहे. अरे एवढ्या साऱ्या नेत्यांनी तुला प्रेम दिलं, डायरेक्ट पक्षप्रमुखांनी, वहिनींनी, युवासेना प्रमुखांनी आणि 2 राज्यातले मोठे नेत्यांनी तुला प्रेम दिला. तू आता काहीतरी उगाचच विनायक राऊत साहेबांना टार्गेट बनवून पलवाट करण्याचा प्रयत्न करतोस. तू स्वतःला घोडा बनवून 25 करोडाला विकलास, तुझ्या ते रक्तात गद्दारी आहे. अरे तू शिंदे आणि ते 40 गद्दार त्यांचा पण बाप निघालास बालमाने. अरे तुझ्या रक्तात गद्दारी आहे, कारण तू ज्या दिवशी फॉर्म मागे घेतला त्या दिवशी तू सकाळी 11 वाजता कार्यकर्त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मीटिंगचं निमंत्रण कर्जतचं टाकतोस, निमंत्रण पत्रिका टाकतोस. मलाही स्वतः टाकली होती तू. आणि 12 वाजता टी व्हीला बातमी येतो का तू नारायण राणेच्या बेडकाबरोबर, नित्याबरोबर फॉर्म मागे घेण्यासाठी गेला. म्हणजे कशा प्रकारचा माणूस आहेस तू? तुझी काय प्रवृत्ती आहे? नीच प्रवृत्तीचा माणूस आहे बालमाने तू. तुला शिवसेनेने काय कमी केलं? आता तू स्वतःच्या तोंडात सांगतो की एवढ्या मोठ्या नेत्यांनी तुला प्रेम दिला, एवढ्या लोकांनी तुला प्रेम दिला. तुला 1.5 वर्ष 2 वर्षामध्ये विधानसभेची निवडणूक लढवायची संधी दिली, शिवसेना उपनेते दिले, कोकणची तुला जबाबदारी दिली आणि आज कोकण विधान परिषदची निवडणूक लढवायची पण तुला संधी दिली. आणि तिथेच तू तुझ्या रक्तातली जी गद्दारी आहेस ती बाहेर काढलीस आणि सर्व शिवसैनिकांना धोका दिलास, सर्व कार्यकर्त्यांना धोका दिलास. नाहीतर तुला ज्यांनी प्रेम दिला त्या आमच्या विठोबा उद्धव साहेबांना तू धोका दिलास. म्हणून तुझ्या रक्तात गद्दारकी आहे. तू गद्दारातला गद्दार आहेत. एवढ्या साऱ्या महाराष्ट्रामध्ये गद्दाऱ्या झाल्या, पण त्याच्यातला सर्वात मोठा गद्दार बालमाने आहे. आणि बालमानेवर याच्यापुढं कुठलाच पक्ष विश्वास ठेवू शकत नाही, कारण एकदम पलटूखोर माणूस आहे. आणि या बालमानेला विनायक राऊत साहेबांसारख्या निष्ठावंत नेत्याला बोलण्याचा अधिकार नाही, त्याची लायकी पण नाही की तो विनायक राऊत साहेबांसारख्या निष्ठावंत नेत्याबद्दल अपशब्द बोलू शकतो, त्यांना टार्गेट बनवू शकतो. तू फक्त विनायक राऊत साहेबांना टार्गेट बनवतोस ते तू पलवाट करण्यासाठी आणि तुम्ही केलेला पाप, तुम्ही केलेली गद्दारी झाकण्यासाठी.
बालमाने गद्दार गद्दार आहेत, गद्दारांचा बाप निघाला असतो. आत्तापर्यंत जेवढ्या गद्दारी झाल्या त्या गद्दारांचा सर्वांचा बाप बालमाने गद्दार. जय हिंद, जय महाराष्ट्र.